देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। योगेश्वरी माता की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। आज जे पद निरूपणासाठी घेतलंय ते आपल्या मनाला दासोपंतांनी समजावून सांगितलेला हा एक संवाद आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की समर्थांची जी श्लोकांची रचना आहे, ज्याला आपण खरं म्हणजे त्याला मनोबोध असं नाव आहे, पण आपण त्याला मनाचे श्लोक असं म्हणतो। या मनाच्या श्लोकांच्या रचनेमध्ये रे मना, मना सज्जना, हे मना असं समर्थ मनाला म्हणतात। तशीच दासोपंतांची अनेक पद मनाला संबोधून मनाशी संवादाने दासोपंतांनी लिहिलेली आहेत। त्यापैकी हे एक पद खरं म्हणजे दासोपंत एका ठिकाणी रे मना दुर्जना असंही म्हणतायत, पण आज मात्र ते थोडेसे मनावरती खुश आहेत, प्रेमाने बोलतायत। जरा मनाला रागवणार नाहीयेत, ते मनाच्या कलानी घेणार आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मनाने थोडासा उजवा कौल दिलेला आहे की आता माझं ध्यान लागतंय, आपण परवा बोलून आलो, अगदी तसंच त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं मन वागतंय असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही। आणि मग मन ऐकायला लागलंय, मन त्यांना जे हवं, त्यांना जे वाटतं, जे आपल्याकडून घडावं असं वाटतं, ते सगळं मन ऐकू लागलंय। आणि त्यामुळं रे मना सज्जना असं म्हणून ते मनाशी संवाद करतायत। आजचा हा जो संवाद आहे तो संवाद म्हणजे काय आहे? मनाशी संवाद तर आहेच, मनाला काही सांगितलेलं तर आहेच, पण गुरु कृपेचं सुद्धा महत्त्व त्यांनी या पदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। मी या पदाचं अभिवाचन अगोदर करते आणि मग आपण निरूपणाकडे जाऊया। खरं म्हणजे फार निरूपण पाल्हाळ लावण्याची गरज नाही, वाचता क्षणीच ते कळतं। आणि मी म्हटलं त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा ते विषय, त्यांचं नित्याचं हे संकीर्तन असल्यामुळं नित्य ते नवीन काहीतरी लिहित असत आणि त्याच्यावरती संकीर्तन करत असावेत। आणि त्यामुळं तो विषय किंवा दत्त विषय, दत्तभक्ती, सद्गुरुकृपा यापेक्षा निराळं दासोपंतांच्या ह्याच्यामध्ये भक्तिरंगाच्या या पदांच्या मध्ये असणार नाहीच आहे। पण मी म्हटलं तसं प्रकटीकरणाची शैली मात्र प्रत्येक वेळी वेगळी। बाळ झोपेतून उठतं सकाळी सकाळी, त्यावेळेला आईला ते किती नित्य नूतन अगदी नवीन दिसतं की नाही, किती आनंदाने ती त्याचा पापा घेते। खरं म्हणजे त्याचं रूप बदलणार आहे का? रूप त्याचं तेच असणार आहे। त्याचे कुरळे काळेभोर केस, मोठे मोठे डोळे, त्याचं हसणं, त्याच्या गालावरची खळी, हे सगळं आईला माहिती आहे, हे असंच आहे, त्यात काही बदल नाही होणार आहे। पण नित्य नूतन दररोज बाळ झोपेतून उठल्यावर आईला जसं ते नवं नवं दिसतं, ती आणखी त्याच्यावरती प्रेम करू लागते। अगदी असंच माझं आणि दासोपंतांच्या पदांचं नातं आहे। कदाचित ज्याला फारशी याच्यामध्ये आस्था नाही, श्रद्धा नाही किंवा आवड नाही, त्या माणसाला वाटू शकेल काय तेच 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 दासोपंत पुन्हा पुन्हा सांगतायत आणि त्याचंच काय ऐकायचं निरूपण। पण थोडं सूक्ष्मतेनं आपण त्याच्याकडे बारकाईनं जर बघितलं तर प्रत्येक पदामध्ये एक वेगळी शलाका, प्रातिभ शलाका, काव्य शलाका, लालित्यपूर्ण शब्दांची गुंफण, एक असा कुठेतरी एक स्पार्क म्हणा किंवा चमक असते, शलाका असते की ती सगळं मन आपलं उजळवून टाकते
अशी प्रत्येक पदामध्ये एखादी जागा असते आणि या जागा मन उजळवून टाकणारे शब्द, त्यांची अभिव्यक्ती, त्यांचं लालित्यपूर्ण काव्य, त्यांची कल्पकता, प्रातिभशक्ती मला पुन्हा पुन्हा भुरळ घालत राहते, हे नक्की. आपण आजचं पद ऐकूया आधी. व्यर्थ श्रवण मनोरंजन करिता ते मज न मने सुखाचे. व्यर्थ श्रवण मनोरंजन करिता ते मज न मने सुखाचे. विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. कदाचित तुम्हाला वाटेल विषय सुख किंवा क्षणिक असा दीर्घ उच्चार खरं म्हणजे चुकीचा आहे काही ठिकाणी, पण जसं संहितेमध्ये आहे तसं वाचन मी करते बरं का. मुद्दाम मी इथे नोंदवते विषय सुख असं म्हटलंय त्यांनी. काय असतं, म्हणण्याच्या ओघामध्ये काही ऱ्हस्व अक्षरं दीर्घ होतात आणि दीर्घ अक्षरं ऱ्हस्व होतात. सांगीतिक पदरचना जेव्हा ती कदाचित गायली जात असेल तेव्हा ती त्या पद्धतीनं गावी लागत असावी, मात्रांच्या तालाच्या अनुषंगानं. तर त्याप्रमाणे ते लिखाण होतं आणि मी जसं लिखाण आहे तसंच मुद्दाम वाचते. व्यर्थ श्रवण मनोरंजन करिता ते मज न मने सुखाचे. विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. मानव्य देह गेल यावरी, मानव्य देह गेली यावरी बाप्पा कवणी नव्हे कव्हणाचे. न धरी भ्रमू येथे काही रे आलया चिंतन करी दत्ताचे. आलया चिंतन करी दत्ताचे. रे या लाहो घे सज्जना, रे या लाहो घे सज्जना नित्य निरंतर देही. रे या लाहो घे सज्जना नित्य निरंतर देही. सद्गुरु संगू घडे तरीची तरसी उपाओ दुसरा नाही. सद्गुरु संग घडे तरीची तरसी उपाओ दुसरा नाही. श्रवण मनन निदध्यासन परिते, श्रवण मनन निदध्यासन परिते. गुरुविण फळदची नोव्हे. श्रवण मनन निदध्यासन परिते गुरुविण फळदची नोहे. येकुची दिन करू नसता इतरी निसिमान ते केवी जाई. येकुची दिन करू नसता इतरी निसिमान ते केवी जाये. सकळ श्रम कर साधन भजसी, सकळ श्रम कर साधन भजसी. श्रमुची तेणे उपाये दिगंबरे विण सुटिका कैची. तू दृढ धरी त्याचे पाये. दिगंबरे विण सुटिका कैची. तू दृढ धरी त्याचे पाये. हे मनाला सांगणं आहे. काय सांगणं आहे? व्यर्थ श्रवण. कोणतं श्रवण व्यर्थ आहे त्याची उकल त्यांनी पुढच्या शब्दात केली. व्यर्थ श्रवण मनोरंजन करिता ते मज न मने सुखाचे. मनाच्या रंजनासाठी, मनाच्या कुठेतरी गुंतवण्यासाठी, आनंद कलेचा घेण्यासाठी म्हणून, किंवा काहीतरी ऐकून रंजन करावं स्वतःचं यासाठी म्हणून जे तुम्ही श्रवण कराल किंवा जे तू ऐकशील ते मला ते चांगलं वाटत नाही, मला ते सुखाचं वाटत नाही, ते श्रवण मला आनंद देत नाही. बघा म्हणजे मनोरंजन करणारी गोष्ट खरं तर आनंद देणारी असली पाहिजे. म्हणजे पुन्हा विसंगतीची संगती दासोपंत कशी लावतायत. व्यर्थ श्रवण मनोरंजन करिता. मनोरंजनासाठी जे श्रवण केलं जातं, जे काही ऐकलं जातं ते मज न मने सुखाचे. मला त्यापासून सुख वाटत नाही,
मला त्यापासून आनंद वाटत नाही, मला ते आवडत नाही थोडक्यात. मग विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. जसं मनोरंजन करण्यासाठी आपण एखादी गोष्ट ऐकतो किंवा काही आजच्या संदर्भाने सांगायला गेलं तर काहीतरी थिल्लर गाणी आहेत, सैराटसारखी गाणी आहेत. खरं म्हणजे त्याच्यातून बोधही नाही आणि मनोरंजनही फार काही उच्च पातळीवरची कला आहे असंही नाही. हे खरं म्हणजे व्यर्थ आहे. आणि ते जसं एखाद्याला आवडत नाही, प्रत्येकाला आवडतं असं नाही. एखाद्याला नाही आवडत. ही आजकालची नवीन गाणी म्हणतात लोक, काय म्हणे नवीन गाण्यात काही रामच राहिला नाही, जुनी गाणी किती सुंदर होती, त्याचं संगीत सुंदर होतं, त्याचे शब्द सुंदर होते, त्याच्या चाली आणि शब्द या दोन्हींच्यामुळं ते चिरस्मरणात राहणारी गाणी आहेत ती. आजकालची गाणी येतात समुद्रावरती लाटेवरती जसा फेस येतो तशी ती गाणी विरूनही जातात. म्हणजे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं म्हणणं त्याचं, की मला ते काही आवडत नाही. तसंच जसं व्यर्थ आहे ते श्रवण करणं, ते व्यर्थ आहे, मला ते आवडत नाही, तसं विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. त्याप्रमाणे विषय सुखाचा भोग घेणं हे स्वप्नासारखं आहे, पण आपण त्याला मात्र सत्य मानतोय. हे स्वप्नासारखं क्षणिक आहे, जाग आल्यानंतर ते नष्ट होणार आहे. जागृती अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेत जे काही दिसलं ते शिल्लक असणार नाहीये. स्वप्नामध्ये आपण राजा होतो, स्वप्नामध्ये आपण कफल्लक होतो, पण जाग आल्यानंतर तुम्ही राजा नसता किंवा तुम्ही कफल्लकही नसता. जे तुम्ही नसता ते तुम्हाला स्वप्नात दिसतं. जे तुम्ही असता ते तुम्हाला कधी स्वप्नात दिसतं का? कधीच दिसत नाही. ते तर सत्यातच आहे, ते पुन्हा स्वप्नात कसं दिसेल? आणि याच संकल्पनेवर आधारित दासोपंतांनी हे वक्तव्य केले. ते काय म्हणतात? विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. हे स्वप्नात दिसलेल्या सुखाप्रमाणे विषय सुख आहे. आणि हे विषय सुख जे तुम्ही भोगता आहात, ज्याला भजता असं म्हटलंय त्यांनी, खरं म्हणजे भोगता असं त्यांना लिहिता आलं असतं. हा शब्द त्यांना भोगणे हा शब्द वापरता आला असता, पण भजता असा शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलाय. विषय सुख स्वप्न क्षणिक भजता म्हणजे देवाची, ईश्वराची आराधना करताना, त्याचं भजन करताना आपण ज्या तल्लीनतेने ते करतो, करायला हवं तितकी तल्लीनता आपण प्रपंचातल्या विषयांसाठी दाखवतो, हे व्यक्त करण्यासाठी किंवा हे तिथं दर्शवण्यासाठी, ते अधोरेखित करण्यासाठी दासोपंतांनी भोगणे हा शब्द वापरला नाही, तर भजणे हा शब्द वापरलाय. ते असं म्हणतात, विषय सुख स्वप्न क्षणिक भजता. आम्ही त्याच्या भजनी लागलो. प्रपंचाच्या सुखाच्या, स्वप्नवत सुखाच्या, भासमान सुखाच्या, भासमान असणाऱ्या विषय सुखाच्या आम्ही भजनी लागतो. आणि हे भजनी लागणं कसं आहे? तर तुमचं आयुष्य वाया घालवणार आहे. व्यर्थची आयुष्य वेचे. अवघं आयुष्य तुमचं व्यर्थ ठरवणार आहे. हे मनाला सांगतायत बरं का ते. व्यर्थ श्रवण मनोरंजन करिता ते मज न मने सुखाचे, विषय सुख स्वप्न क्षणिक भजता व्यर्थची आयुष्य वेचे. जसं काहीतरी दर्जाहीन किंवा ईश्वराचं भजन नसलेलं असं काहीतरी व्यर्थ मनोरंजन करणारं आहे, ते जर ऐकलं तर मला ते आवडत नाही, मला ते व्यर्थ वाटतं, मला ते वाया जाणारं वाटतं ऐकणं, किंवा श्रवण ते मूर्खपणाचं आहे, कामाला न येणार आहे, वाया जाणार आहे. आणि तसंच विषय सुख स्वप्न क्षणिक भजता. प्रपंचामधलं हे विषय सुख अत्यंत क्षणिक आहे, ते स्वप्नवत आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्या भजनी लागतो.
आणि ह्या भजनी लागण्याने तुमचं आयुष्य मात्र अवघ आयुष्य व्यर्थ जातंय, वाया जातंय. ते पुढे सांगतात, मोठ्या कळकळीनं सांगतात, मानव्य देह गेली यावरी बाप्पा, मानव्य देह गेली यावरी बाप्पा, कव्हणी नव्हे कव्हणाचे. देह आहे तोपर्यंत तुमचे अनुबंध एकमेकांशी आहेत, जीवाशी नातं आहे, व्यवहार आहेत. ते कुटुंबातले व्यवहार आहेत, ते समाजातले व्यवहार आहेत, काही संस्थांशी निगडित असाल तर तिथले काही वेगळे व्यवहार आहेत. पण हे सगळं नातं कुठपर्यंत आहे? हे सगळे बंध, हे ऋणानुबंध, अनुबंध कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत तुमचा देह मानवी देह आहे असं संबोधला जातो. ज्या क्षणी त्या देहाचं प्रेत होतं, देहातून प्राण बाहेर पडला की त्याला देह कोणी म्हणत नाही. मेल्यानंतर हा देह आहे असं मात्र त्याला कोणी म्हणत नाही, तर ते प्रेत होऊन जातं. मानव्य देह गेली यावरी, देह संपला आणि ते प्रेत झालं, कव्हणी नव्हे कव्हणाचे. जोपर्यंत हा देह आहे तोवर तुझी नाती आहे, पण एकदा का देह गेला की कोणी नवी कोणाचे, कव्हणी नव्हे कव्हणाचे. न धरी भ्रमू येथ काही रे, आलया चिंतन करी दत्ताचे. भ्रम मनामध्ये ठेवू नकोस बाळा. जसा आलायस त्या आलेल्याचं सार्थक कर आणि श्री दत्ताचं केवळ चिंतन कर. छान टप्प्याटप्प्याने आपल्याला बोट धरून दासोपंत पुढे नेत आहेत असं वाटत राहतं. काय ऐकावं, काय ऐकू नये याचा निरक्षीर विवेक त्यांनी दिला. आणि हे जे ऐकणं आहे, हे ऐकणं कसं असलं पाहिजे, तर ते व्यर्थ असू नये. भक्तीचं असावं, ते चिंतनाचं असावं, ते देवाचं असावं. मनोरंजन म्हणून जर तुम्ही काही ऐकत असाल तर ते मनोरंजन त्यांना मान्य नाही. आणि म्हणून दासोपंत म्हणतात, हे जे रंजन आहे, हे रंजन मला नकोसं वाटतंय, हे मनोरंजन मला नकोय, तर मला फक्त श्री दत्ताचं चिंतन हवं आहे. हे मनोरंजन म्हणजे काय आहे? प्रपंच म्हणजे मनोरंजन आहे आणि ते व्यर्थ आहे. स्वप्नाभास असल्यासारखं आपण त्याला भजत राहतो आणि हे भजन मात्र चुकीचं आहे. ते म्हणतात आयुष्य वाया जातंय. हे आयुष्य वाया घालवायचं नसेल, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ही सगळी नाती आहेत, पुन्हा कोणी विचारणार नाही. म्हणण्याचा उद्देश असा, सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही केलेलं पुण्यकर्म, तुम्ही केलेलं नामस्मरण, तुम्ही केलेलं चिंतन, तुम्ही केलेलं सत्कर्म, सद्धर्म हेच तुमच्या शेवटपर्यंत कामाला येणार आहे. आणि हेच कामाला येणार असल्यामुळे ही नाती, हे व्यवहार, आपसातले ऋणानुबंध देह आहे तोपर्यंत आहेत. पण ते म्हणतात एकदा देह पडला की कव्हणी नव्हे कव्हणाचे. कोणी कोणाचं नाहीये. वाल्या कोळ्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार त्या कथेचा नाही करणार आहे, पण सगळे जाणते श्रोते आहात. त्यामुळं अगदी म्हणण्याचा उद्देश अगदी थेट हाच आहे की पत्नी असो, बहीण असो, आई असो, वडील असो, भाऊ असो, कितीही जवळचा सखा मित्र असो, तो शेवटच्या घडीपर्यंत स्मशानापर्यंत येईल. पण त्यानंतर पुढे तुझा प्रवास आहे, त्या प्रवासात तुझ्यासोबत कोणीच असणार नाहीये. तू स्वतः एकटा आहेस आणि तेव्हा तुझ्या सोबतीला असणार आहे ते तुझं कर्म असणार आहे.
हे कर्म तुला सोबत घेऊन जायचे, हे कर्म तुला पुढे नेणार आहे. ते कर्म तुझं नामस्मरण त्या दत्तात्रेयाची भेट घालून देणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात, न धरी भ्रमू येथे काही रे, आलया चिंतन करी दत्ताचे. प्रपंचाचा भ्रम तू डोक्यातून काढून टाक. हे सगळं भ्रमवत आहे, हे भासमान आहे. आणि म्हणून हा भ्रम तू मनामध्ये ठेवू नकोस. अखंड श्री दत्तात्रेयाचं चिंतन मात्र तू कर. ते पुढे म्हणतात, रे या पद म्हणत असताना दासोपंतांच्या अनेक पदामध्ये रे या हे 2 शब्द येतात. त्याच्यामध्ये बंद आलापी आहे. रे अशा प्रकारचा जो आलाप येतो तो बंद आलापीचा प्रकार इथे येतो. लाहो घे सज्जना, लाहो घे सज्जना. लाहो याचा अर्थ लाभ, लाभ उठव, याचा फायदा घे. तुला देह मिळाला आहे, मानव देह आलेला आहे, याचा तू फायदा घे. नित्य निरंतर देही, नित्य चिंतनाचा तू फायदा घे. तुला देह मिळाला आहे ना, तर लाहो घे सज्जना. हे मना, हे सज्जना, या देहाचा, मानव्य देहाचा तू लाभ घे, फायदा घे. व्यर्थ वाया जाऊ देऊ नकोस. इतक्या कळकळीनं दासोपंत हे सांगतायत. ते पुढे म्हणतात, आता तुझं चिंतन, तुझं नामस्मरण हे सगळं तू करतोयस, पण पुढे काय करायचंय याचंही मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केले. ते म्हणतात, सद्गुरु संगू घडे. जसं नामस्मरण करशील तशी तुझी चिंतनाची पातळी वाढेल. आणि मग तुला लक्षात येईल की आपण सद्गुरू केला पाहिजे. मग तुला सद्गुरु संग घडेल, सद्गुरूचा सहवास लाभेल. सद्गुरु संग घडे तरीची तरसी. हेही लक्षात ठेव की सद्गुरू केला पाहिजे, गुरु केलाच पाहिजे. आता गुरु आणि सद्गुरू आणखी वेगळे बरं का. गुरु म्हणजे कोणत्याही विद्येचं तुम्हाला ज्ञान देणारा, ज्ञानदान करणारा. मग ती लौकिकातली विद्या असते. ती जसे आजचे शिक्षक आहेत, ही लौकिकाची पोटार्थी विद्या असं आपण म्हणूया त्याला. लौकिक किंवा भौतिकातली विद्या देणारे ते गुरु. आणि सद्गुरू हे विज्ञान देणारे, विशेष ज्ञान देणारे, विज्ञानाचं दान करणारे, जो आत्मतत्वाचं ज्ञान देतो तो सद्गुरू. आणि असं म्हणतात ते की सद्गुरू संगू घडे तरीची तरसी. आणि हे लक्षात ठेव, नामस्मरण चिंतन जरी केलंस तरी सद्गुरू संगा घडल्याशिवाय, सद्गुरूंचा सहवास घडल्याशिवाय. सहवास म्हणजे त्याच्यासोबत राहणं का नुसतं, सद्गुरूंच्या सोबत असणं का नुसतं, शिष्य होऊन त्यांच्याबरोबर राहणं का नुसतं, तर नाही. सद्गुरू संग या एका शब्दाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. या शब्दाच्या अर्थाचा आवाका प्रचंड मोठा आहे. सद्गुरू संग याचा अर्थ त्या सद्गुरूची सेवा. सद्गुरूच्या प्रत्येक वाक्याला, सद्गुरूच्या प्रत्येक शब्दाला जागणं, ते सत्य वचन त्याचं अनुकरण करणं, सद्गुरूची प्रत्यक्ष सेवा करणं, सद्गुरू जे जे म्हणतील ते ते समाजामध्ये आपण करत राहणं, अशा अनेक अर्थानं सद्गुरू संग आहे. सद्गुरूंनी घालून दिलेल्या मार्गावर चालायचंय, सद्गुरूचं बोट धरून पुढे जायचंय. आम्हाला वेदधर्म ऋषी आणि संदीपक नावाची जी कथा आहे पुराणांमधली, आपल्याला चांगली माहिती येते. संदीपक या शिष्यानं वेदधर्मांची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराला सुद्धा आश्चर्य वाटू लागलं. संदीपक जेव्हा वेदधर्मांच्या आश्रमामध्ये राहायला आला तेव्हा खूप सेवा करायचा गुरुजींची. गुरुजींची सेवा तर करायचाच, पण ज्ञानातही तो कधी मागे नसायचा. त्याचा गृहपाठ म्हणा,
काम केलंय म्हणून मला अभ्यास करणं झालं नाही ही तक्रार त्याची कधीच नव्हती. अतिशय हुशार असा हा संदीपक. आणि गुरुजींना लक्षात आलं की आपण कित्येक वर्षापासून ज्या शिष्याचा शोध घेतो आहोत तसा हा शिष्य आहे. आणि त्याची परीक्षा घ्यायची त्यांनी ठरवलं. 12 वर्ष पूर्ण झाले शिक्षणामध्ये आणि मग आता त्याची परिणत प्रज्ञतेची वेळ आली. संदीपकाला मोठं वाईट वाटायला लागलं की आपण आता घरी जाणार पण गुरुजी पुन्हा भेटणार नाहीत. माझ्या गुरुजींचा मला वियोग होईल, गुरुबाई गुरुमाय यांचा वियोग होईल. मोठं वाईट वाटू लागलं त्याला. अखेरची परीक्षा होती. गुरुजींनी विचारलं, माझी एक अट आहे म्हणाले आता परीक्षेच्या पूर्वी, की मला माझ्या अंतर्ज्ञानाने मागच्या जन्मी मी केलेली काही पाप मला आता माझी दिसू लागली आहेत आणि त्या पापांचा परिणाम माझ्यावरती होईल. तो कर्मभोग मला भोगावा लागेल आणि त्यासाठी मला काशीला जाऊन राहावं लागणार आहे. गंगेच्या तीरावरती मी राहणार आहे आणि तिथे तुमच्यापैकी कोण शिष्य माझ्यासोबत येईल त्याला 12 वर्ष माझ्यासोबत राहावं लागेल, माझी सेवा करावी लागेल. बरं, ही सेवा कशी आहे तर गुरुजींनी स्पष्ट सांगून टाकलं. वेदधर्म ऋषींनी ते असं म्हणाले की माझ्या अंगावरती कुष्ठ येणार आहे आणि ते कुष्ठ फुटल्यानंतर ते 12 वर्ष राहणार आहे आणि त्या माझ्या अतिशय नासून गेलेल्या देहाची सेवा करण्यासाठी तुमच्यापैकी कोण तयार आहे. इतर कोणताही शिष्य तयार झाला नाही पण संदीपक मात्र मोठ्या प्रेमाने वेदधर्मांच्या बरोबर 12 वर्षे राहिला आणि इतकी सेवा केली त्यांनी, इतकी सेवा केली. आणि ही सेवा करत असताना वेदधर्मांनी मात्र त्याला कधी झिडकारावं, कधी फटकारावं, संतापून बोलावं, एक शब्द गोड बोलू नये. भिक्षा कोणती आणली तर ती फेकून द्यावी, मला गोडच हवंय, मला तिखट नकोय, हे का आणलं ते का आणलं असं म्हणून त्याला झिडकारावं. पण संदीपकानं कधीही आपला संयम सोडला नाही. गुरुजींची सेवा मोठ्या प्रेमानं, स्नेहानं, अत्यंत जिव्हाळ्यानं त्यानं केली आणि काशी विश्वेश्वर अक्षरशः स्तंभित झाले हे बघून. अरे म्हणाले, गंगेच्या तीरावर राहतो हा संदीपक, लोक कुठून कुठून माझं दर्शन घेण्यासाठी येतात आणि हा इथे असून माझं दर्शन घ्यायला देवळात आला नाही. इतका इतका गुरुच्या सेवेमध्ये मग्न आहे. आणि एक दिवस संदीपक झाडाच्या खाली झोपडीच्या बाहेर बसलेला असताना गुरुजींना झोप लागलेली आहे. गुरुजी झोपडीमध्ये आहेत आणि प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर प्रकट झाले. संदीपकाचे डोळे लावलेले होते. कोटी कोटी सूर्य समोर चमकल्यासारखा त्याला भास झाला. त्यांनी डोळे उघडले आणि संदीपक म्हणाला, आश्चर्य वाटलं त्याला. साष्टांग प्रणिपात घातला त्यांनी विश्वेश्वराला, शंभो महादेवा आपण प्रत्यक्ष. आणि महादेवानी त्याला विचारलं की किती गुरुची सेवा करतोस. गुरुची सेवा करणं हे आमच्या डोक्यावरती ऋण आहे, देवाच्या डोक्यावरती ऋण आहे. तुला काय हवंय मागून घे. काय हवंय असं विचारल्यानंतर त्याला इतका आनंद झाला. तो म्हणाला, देवा मला काही नकोय, क्षणभर थांबा. माझ्या गुरुजींना मी विचारून येतो. त्यांचं हे जे कुष्ठ आहे ना ते कुष्ठ जावं अशी माझी मनातून इच्छा आहे, पण मला गुरुजींची परवानगी घेऊ द्या, मी गुरुजींना विचारून येतो. संदीपक झोपडीमध्ये गेला. वेदधर्म ऋषी उठूनच बसले होते आणि संदीपकाने विनंती केली, गुरुजी शंभो महादेव दारामध्ये आलेले आहेत, प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर, आणि ते विचारतायत की तुला काय हवंय बाळा. माझी विनंती आहे गुरुजी, मी त्यांना तुमचं कुष्ठ जाऊ दे असं वर मागून घेऊ का. असं म्हटल्याबरोबर
वेदधर्म जे संतापले, त्यांनी वेदधर्मांनी संदीपकाला दूर लोटलं. चालता हो म्हणाले, इथून माझ्या डोळ्यासमोर उभारू नको. माझ्या डोक्यावर उपकार करतोस? मी माझ्या गुरुला बरं केलं, माझ्या सेवेमुळं महादेव प्रसन्न झाले आणि म्हणून माझे गुरु बरे झाले, या तापातून मुक्त झाले, या कर्मभोगातून मुक्त झाले, असा टेंभा तुला मिरवायचा आहे जगभर? चालता हो म्हणाले माझ्या डोळ्यासमोर. संदीपक शांतपणे बाहेर आला. महादेवांना सांगितलं, हे प्रभो, माझी इच्छा होती, पण माझ्या गुरुजींची इच्छा नाहीये, त्यामुळं मला तुर्तास तरी खरंच काही नको. महादेवांना वाटलं, केवढं आश्चर्य आहे. लोक जप तप करतात, मला प्रसन्न करून घेतात, तेव्हा इतक्या लांबच्या लांब याद्या देतात, मला हे हवंय, मला ते हवंय. आम्ही जर मागायला गेलो तर काय काय मागू देव जाणे. आमचं पोटच कशाने भरत नाही. अतृप्ती हा आमचा धर्मच आहे. आणि आश्चर्य वाटलं महादेवांना. ते भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, तुम्हाला एक आश्चर्य दाखवतो, चला. भगवान विष्णूंना घेऊन आले. संदीपकाला त्यांनी दाखवलं. भगवान विष्णूंनी बघितलं आणि अहो आश्चर्यम, त्यांनाही आश्चर्य वाटलं. संदीपक बाहेरच बसलेला होता, डोळे लावलेले होते. पुन्हा कोटी सूर्य चमकले. संदीपकानं डोळे उघडले. अरे बापरे म्हणाला, इतका वेळ तर एक होता, आता दोन. महाविष्णू साष्टांग दंडवत घातला आणि महाविष्णूंनी विचारलं, बाळा, प्रसन्न झालो बाळा, काय हवे माग मला आता. काय हवंय बाळा, तुला काय हवंय? तू किती गुरूंची सेवा करतोयस, तुला जे हवं ते मागून घे. अखेरपर्यंत दोन्हीही देव संदीपकाला विचारत राहिले आणि संदीपक शेवटपर्यंत मला काहीही नकोय हेच सांगत राहिला. आणि तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की बाळा, तुझं हे सेवा व्रत आहे, हे सद्गुरु सेवेचं व्रत आहे ना, हे व्रत आमच्या डोक्यावरती ऋण आहे, कर्ज आहे. आणि आमच्या डोक्यावरचं हे ऋणाचं गाठोडं जोपर्यंत आम्ही उतरवून खाली ठेवत नाही, तोपर्यंत आम्ही या त्रिभुवनाचं कार्य करण्यासाठी आम्हाला इतस्ततः दुसरीकडे लक्ष देता येत नाही. आमचा तरी विचार कर आणि काहीतरी मागून घे. आम्हाला हे ऋण फेडणं गरजेचं आहे. संदीपकानं शेवटपर्यंत मागितलं नाही. आणि मग तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्यक्ष श्रीकृष्णानं पुढच्या जन्मामध्ये, द्वापार युगामध्ये श्रीकृष्णानं सांदीपान ऋषींची सेवा डोक्यावरती लाकडांच्या मोळ्या वाहून केली आणि ते ऋण फेडलेलं आहे गुरुच्या सेवेचं. इतकी महती आहे सद्गुरूंच्या सेवेची. सद्गुरूंचा संग म्हणजे काय तर सद्गुरूंची सेवा. एका सद्गुरू संघामध्ये इतका मोठा, गूढ, व्यापक, विशाल असा अर्थ दडलेला आहे. दासोपंत सांगतात, सद्गुरू संग घडे तरी चितरसी, उपाओ दुसरा नाही. दुसरा कोणताच उपाय नाही. चिंतन जरी केलंस, श्री दत्ताचं नामस्मरण केलंस, भजन केलंस, तरी सद्गुरूचा संग, सद्गुरूची कृपा, सद्गुरूची सेवा, यानंतर सद्गुरूची कृपा, आणि मगच तुझ्या तरण्याचा तो उपाय आहे. आणि मग नक्की तू तरशील. दुसरा उपाय नाही. नो ऑप्शन. दुसरा पर्यायच नाही. दुसरा पर्यायच नाही. उपाओ दुसरा नाही. स्पष्ट शब्दात त्यांनी निर्देश केलाय. श्रवण मनन निदध्यासन परिते, गुरुविण फळदची नोहे. तू श्रवण कर, मनन कर, चिंतन कर, निदिध्यासन कर, हे सगळं करशील आणि तुला असं वाटत राहील की माझी साधना वरचेवर विकास पावते, त्याची प्रगती होते. पण बाळा, मना सज्जना, गुरुविण फळदची नोहे. गुरुशिवाय ती फळणार नाही, फलप्राप्ती तुला मिळणार नाही. येकुच दिन करू नसता, इतरी निशिमान ते केवी जाये. त्यांनी पुढे दृष्टांत दिलाय की रात्रभराचा जो अंधार आहे
तो अंधार येकुची दिन करू नसता, इतरी निशिमान ते केवी जाये. एक दिनकर जर उगवला नाही तर रात्रभराचा काय, कित्येक वर्षानुवर्षांचा, युगांचा अंधार कधीही मिटला जाणार नाही. तेज उगवण्यासाठी, तेज फाकण्यासाठी सूर्य उगवावाच लागतो. एक दिनकर, एक जर सूर्य उगवला नाही तर कधीही सृष्टीवरचा अंधार दूर होणार नाही. तो उगवावाच लागतो. सूर्य उगवल्याशिवाय जसा अंधार दूर होत नाही, तसं सद्गुरु कृपेशिवाय तुला फलप्राप्ती नाही. दुसरा उपाय नाही. सकळ श्रम कर साधन भजसी. सकळ श्रम कर साधन भजसी, श्रमुची तेणे उपाये. दिगंबरे विण सुटिका कैची, तू दृढ धरी त्याचे पायी. कितीही श्रम कर, कष्टवणारे तू साधन केलेस, योग, कर्म, ज्ञान या सगळ्यांच्या वाटेनी तू गेलास, कष्ट देणारे सगळे तू केलेस. हे सगळे कष्ट देणारे सगळे मार्ग आहेत. हे श्रम तू केलेस तर यानी फक्त श्रम होतील. श्रमुची तेणे उपाये. फक्त श्रम होईल ह्यानी, दुसरं काही. नुसतं कष्ट होशील तू, नुसते कष्ट होतील. आपण म्हणतो घोडं मेलं ओझ्यानी आणि शिंगरू मेलं येरझारानी. त्या शिंगराला काय पदरात पडतं? काहीच नाही. आणि हे जे विनाकारण येरझारा आहेत, या विनाकारण येरझारा पदरात काही न पडणं म्हणजे हे श्रमकर मार्ग आहेत सगळे. साधनेचे हे श्रमकर मार्ग, यानी फक्त तुला श्रम होतील, नुसते कष्ट होतील, तुला काही मिळणार नाही त्याच्यातून. मग काय आहे तर दिगंबरे विण सुटिका कैची. कशी काय सुटका होईल दिगंबराशिवाय? यातून मुक्तता नाही. प्रत्यक्ष सद्गुरू शिवाय यातून मुक्तता नाही. तू दृढ धरी त्याचे पाये. आपल्या सद्गुरूचे तू पाय धर, त्याच्या चरणापाशी तुझी जागा कर. असे चरण घट्ट धर, असं त्याचं ध्यान कर, असं त्याचं चिंतन कर, अशी सद्गुरूंची सेवा कर की त्यांची कृपा तुझ्यावर होईल आणि तू मुक्त होशील. याला दुसरा पर्याय नाही. तुकाराम महाराज जसं म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, तसे ते दृढ धरी त्याचे पाये. सद्गुरु आणि मन या दोन्हींची सांगड घालत दासोपंतांनी आम्हाला या पदामध्ये उपदेश केलेला आहे. आपण पुन्हा उद्या एका वेगळ्या भावासह, वेगळ्या शब्दांसह याच ठिकाणी उद्या भेटू. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रेय देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ.